मित्रांनो मला 3 बॉल मध्ये 1 6 मारली तर 100 चॅलेंज फायनल थोडा चालवतो प्रेशर तर लगातार 2 फायनल आम्ही हरलो होतो. उतरवत नाही यार, तुझी बॅटिंग बघायला आलाय मी एवढा लांबून. दोघं जण आहे तिकडे, डब्बा घेऊन आले तिकडे बघा. चेतन पाटील, सरपाडा किंग, बिरवाडी किंग आणि उमरोळी किंग. शेख सर आपला भाऊ हाय का सर्वांनी आणि कोणती पण मॅच लिखी होणार क्वालिफाय म्हणजे मॅच जिंकून तर बाहेर गेलो. नेट रन रेट वर बघा त्याचा लवकर बॉलिंगचा दरवाजा झालाय बॉलिंग ते बघा. बघा मित्रांनो. वेलकम टू माय ब्लॉग. आज जा रहे हैं हम लोग बोपोली. वो जा रहे हैं कार में. सार्थक भाई कार में, चेतन भाई इनफॉर्म है आज. चेतन भाई ने हम लोग को बुलाया है, मेरे को जो और सार्थक भाई को बुलाया है. चेतन भाई की आज कृपा है हमारे ऊपर. आज जितना ही पड़ेगा. अच्छा देखते कौन कौन प्लेयर है उधर जाके, तो आपको सब दिखाएंगे. गांव के लड़के तो आते नहीं मैच खेलने के लिए. हाँ, गांव में आते नहीं तो क्या. तो जाएंगे अभी बोपोली. अभी तो बज गए. अरे पण आज एक गावची प्लेयर असली की तर निघून गेला असता. साखरचा जोडी चालली ना भावा. कुठे चालले तुम्ही? आम्ही तर चाललो. मित्रांनो इकडे लागलेली आहे मॅच आणि हे बघा कसे काय चोरा लागले बघा. तुरीच्या शिंगा चोरा लागला तिकडे. आखा पॉकेट भरला भरलेला आहे. सार्थक नाही पॉकेट भरला. मस्त लागतात लागतो तो. अरे एक नंबर टेस्ट. गावठ्यात का नाही रे. भारी लागतो. दोघं जण आहे तिकडे, डब्बा घेऊन आले तिकडे बघा. अक्षय सर आणि सुरेश पाचते डब्बा घरचा. पहला मैच 1 साइड करे अपन. टीम आपको दिखाता हूँ कौन कौन है टीम में. तो पहला तो सातपाटी का स्टार अवधूत कामत, 1 मैन शो बॉलर, टॉप बॉलर अवधूत कामत. हाय. चेतन आपला दुसरा चेतन पाटील, सरपाडा किंग, बिरवाडी किंग आणि उमरोळी किंग. तीन गाव का एक किंग. दुसरा आहे अक्षय सर आपला भाऊ हाय का. आणि सपोर्टर आपला स्पॉन्सर, को स्पॉन्सर, मॅनेजर रोहित भाऊ. रोहित भाऊ हे स्पॉन्सर आपले मराठवाडे. आणि आपला तू मनोर किंग आणि बाकीचे प्लेयर तिकडे आहेत. ते पण तुम्हाला दाखवतो. पहिली मॅच 1 साइड जिंकले. आता एक वरची मॅच आहे. एक वरची मॅच होणार आहे. त्याचा रन बघलो तुम्ही. अजून एक बॉल टाकणार. तिकडे जाऊ शकतो असं नाही रे, पण आता काय बॅट्समन असं बॅट्समन बघेन कसा इकडनं. आपली बॅटिंग आलेली आहे. आपले दीपेश भाई कोणती पण मॅच लिखी होणार क्वालिफाय म्हणजे मॅच जिंकून तर बाहेर गेलो. नेट रन रेट वर बाहेर गेले का. चल अक्षय चालले ओपनिंगला. बोलतंय का बोलते जास्त. कमान चेतन 6 बॉल 12. आपली पब्लिक एक ओव्हरची मॅच आहे. 10-12 फास्ट घ्या. रनिंग करून पहिले 2-3 बॉल घ्या. अक्षय का सर सज्जा आहे व्हाईटसाठी. व्हाईट सुंदर चेंडू म्हणावा लागेल. या सामन्याची मजा घेत आहेत. सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाठवायची. तुमचं पहिलं क्षेत्ररक्षण आहे.
त्यांची होती असा भाविक यावेळेला मात्र समोर दिसेने ट्राय केलेला हा चेंडू एकच धाव समाधान आणि यावेळी मात्र पुन्हा बॅटच्या टप्प्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु उंची घेऊ शकला नाही मात्र शॉट मात्र इथे जातोय आणि इथे 2 धावा पूर्ण होते आपण पुढचा चेंडू रुपेशसाठी इथे मात्र रुपेशने लेगच्या दिशेने टकटावलेला आणि इथे 2 धावा डिक्लेअर झोन मधल्या आणि खूप चांगली अशी इथे आपल्याला खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघाकडून पाहायला मिळालं आणि इथे थर्ड मॅच ऑन. राहुल पाटील आता इकडे ना ते ब्लॉक मध्ये राहुल पाटील राहुल पाटील तो गॉगल आहे तो माझा गॉगल आहे. राहुल पाटील गॉगल चोरलेला आहे. राहुल गॉगल दे माझा आपल्यासाठी वेल वाढ करत नाही 2000 चा आणि गॉगल आपल्यासाठी काय इज्जत करतो आमचे गॉगल. वेल हा इकडे बघ ना चोर सभा आपल्याला बॉलिंग 2 6 आहेत तुला गॉगल घेतला होता तो. जी सामन्याला सुरुवात पहिला चेंडू अपील होतोय बॅटची आपली कडा लागलेला हा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न होतो इथे थोडी मिस्टेक झाली होतोय इरादा पक्का होता आणि तो इरादा असा होता की पुढचा चेंडू सरळ सरळ 6 धावांचा पुन्हा फटका लगेचच आतमधून पाहायला मिळाले इथे मात्र त्यासाठी आमचा फिल्डर करणं आणि 6 धावांचा इथे दिसायला त्या पुढचा चेंडू गाइस 6 बॉल में 22 विन दिया है और गाइस सब फील्डिंग के लिए नो घोषित होतोय नो चेंडू घोषित होतोय डिक्लेअर होतोय इथे पूर्ण होतोय सामना परत आपल्या या मराठा वारीस संघाने आणि धावसंख्या इथे मात्र 7 रनावर थांबून विजय होते मराठा वारीस संघ. थर्ड मॅच ऑन. अरे तिसरी मॅच तुला उतरवत नाही यार. तुझी बॅटिंग बघायला आलाय मी एवढा लांबून. राहुल राहुल भाई असतो राहुल पाटील डेंजर बॉलर. राहुल पाटील मला सर्वात जास्त अभयचा पुढचा चेंडू आपण बघतो इथे अपील होतोय आणि बिग विकेट गॉन. बाद होऊन परत दुसऱ्या चेंडूची मात्र ते विकेट चिटकवलेलं आहे अभय. आपण बघतोय की या दीपेश सज्ज आहे अभय यांना घेतलं आणि इथे बघतोय आणि या ठिकाणी दिसत नाही पुन्हा पुढचा चेंडू बघा कशा पद्धतीने चेंडूवरती पुढचा चेंडू अभयचा फलंदाजी मार पडते. पहिला चेंडू रियासला मुंबई संघावरती आणि इथे मात्र राहुलचा पुढचा चेंडू इथे मात्र थोडा अपील होतोय आणि मराठा वॉरिस संघ पुढचा फायनलचा सामना खेळेल. जे कर्णधार आहेत त्यांनी यायचं आहे
इथे पहिला चेंडू आपण बघतोय धावमध्ये पंचाकडे, परंतु पंच खंबीर असतो. इथे बघतोय आपण संधी होती कॅच घेण्याची, मात्र इथे वॉशिंगला जीवदान मिळतं आणि एक धाव पूर्ण होते आणि परत स्ट्राईक देतो तो. 3 चिठ्ठ्या इथे उडवल्या जातात, एक चिठ्ठी उचलून त्याला बाय भेटेल तर फायनलला पोहोचणार आहे. इथे उंच केलेला चेंडू झेल होतोय, एक आणि दुसरा पहिल्याच्या हातात न पडला, दुसऱ्याच्या विजयी संघ. आता ते संघ खेळतात दोन्ही, जो संघ विजयी होईल तो डायरेक्ट फायनलला पोहोचणार आहे. आता मात्र टप्प्यात घेतलाय, परंतु झेल होतो काय पुन्हा बघूया. आणि एक आकारले झेल, 1 हँड झेल, अतिशय सुंदर झेल पहिला आपण बघितला तिथे. आणि शेवटचा चेंडू यावेळी उचलला, इथे बघूया झेल सेफ होता, परंतु धाव होते आणि इथे दुसरी धाव घ्यायला प्रश्न आणि इथे रन आउट होतो. 6 बॉल 4 टू विन. आणि बोल्ड आतापर्यंत गोल झाला म्हणजे पहिल्या चेंडूवरती जो लक म्हणतो आपण या बॅट्समॅनला तो भेटला नाही आणि सामना मात्र इथे बघतोय की गरज आहे. सुंदर असा फटका दिलेला आहे, मात्र हा क्रिकेटचा शॉट मात्र 2 धावा. फायनलला क्वालिफाय झालेले आहेत. सगळे फायनलला गेले, तिकडे सेमीफायनलची मॅच चालू आहे. रोहित काय बोलणार, फायनलला गेले आपण? फायनल ऐकून खूप बरं वाटते आणि स्पेशली आम्ही प्राऊड फील करतो अक्षय कसाच्या वाटेने हा ना. आता पुढच्या इंटू त्याच्याकडे. सनसेट बघू शकतात मित्रांनो तुम्ही, सनसेट एकदम प्रॉपर. सगळे खुश आहेत, फायनलला आहेत. आपल्या टीमचा बेस्ट बॉलर राहुल पाटील. राहुल, मी काय बोलतो, तुला प्रत्येक मॅचला आम्ही 20-20 रन दिले, तेव्हा तू बॉलिंग टाकले. आता आपली फिल्डिंग आली तर नवीन बॉल होता, त्यांच्या तिकडे जेमतेम चक्क्यावर कॅची घेतल्या, ते दोन्ही 6 होतं. ही मॅच तू हरवली असती. चांगला फिल्डर आहे, तरी सर्कल मध्ये मागे राहतो. मागे कोणाची लुले पागल्याची कामं असेल, मागे राहायची. लुला पागलाय मागेच मेन असते फिल्डिंग. लुला कोण आहे? सूरज डाव्या मागे राहिला, लाभ टांगऱ्या दिल्या तेवढ्या. फायनल आहे, फायनल मॅच दाखवतो तुम्हाला. भांडण लागलेलं आहे, भांडण लागले प्रॉपर, पोरीवरनं भांडण लागलेलं आहे. बघू सूरज भाई चिडलेले आहेत. मित्रांनो मला 3 बॉल मध्ये 1 6 मारली, तर 100. चॅलेंज लावला चेतन आणि रोहित भाई आपला. बघूया आणि पीच बघू शकता तुम्ही मित्रांनो, हे बघा पीच, पीच ओजी आहे. हा पीच बघा कसा आहे, बघूया काय होते काय नाही. चेतन आणि रोहित सार्थक कीपर आहे. कडक बॉल भाई, अजून अजून काय बॉल भेटत नाही. काय रे, बॉल कुठे गेला? रोहित चेतन रोहित पैसे देणार, बघूया. कुशाळात मारला चेतनने बॉल. चेतन रोहित पैसे देणार. बाबू बॉल गेला तर मग काय नाही, गावातून निघून द्यायचो नाही, सांग तू. गावातून निघून द्यायचो नाही. रोहित दादा 100 रुपये देईल तुला. गवस बाबू, गवस बॉल थोडं गेला सांग. बॉल गेलेला तर रोहित भाऊ चॅलेंज कम्प्लीट करण्यासाठी डायरेक्ट कमिटीमध्ये गेला इकडे आणि बॉल घेऊन आलाय तो. बघूया आता काय होतं. कमान रोहित भाई. समाधानकारक होता, परंतु जी अपेक्षा होती आणि स्वतःची जी मानसिकता होती, अपेक्षा होती, समाधानकारक ठेवू शकले. आणि प्रेक्षक पण बघू शकतो. प्रेक्षक इकडे बसले सगळे, हे प्रेक्षक आहेत मित्रांनो. आता 1 बॉल 6 पाहिजे, 1 बॉल 6, 1 बॉल 6. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा पूर्ण
फुल बॉल चुकलाय चेतन. चॅलेंज लावला रोहित भाऊ. माझ्या फक्त इतके शब्द आहेत, त्याने मला 100 रुपये टच हो हो. बाणे कोण करतो बघून घे. तो बहाने चेतनच करायला लागला. चेंडू आपण बघितला एक धावेसाठी 5 षटकांचा हा 5 चेंडूंचा हा षटक. दुसरा चेंडू हवी आणि हा तडकावलेला सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव पूर्ण. इथे मात्र अशोक यांनी जोरदार मारण्याच्या प्रयत्नात लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू डिक्लेअर झोन 2 धावा देऊन जातोय. अवधूत कापूरचा चेंडू हवी आणि उचलण्याचा प्रयत्न केला परंतु डिक्लेअर झोन. चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न तिथे मात्र आता चेंडू बघितला गल्लीच्या दिशेने कशा पद्धतीने हाताळतोय. त्यांच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न आव्हान दिलं होतं अवधूत केली होती सागरने. यावेळेला बघूया कशा पद्धतीने पुढचा चेंडू पहिले 2 बॉल 4 8 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा त्यांना. इथे मात्र बाहेर निघाला आणि पुन्हा मिस होतोय. पुढचा चेंडू इथे पुन्हा आऊट होतोय. दीपेश इथे मात्र पुन्हा लगातार 4 बॉल डॉट. आणि बघतोय आपण ज्यावेळेला प्लेस केला आणि ओव्हर करण्याचा प्रयत्न करतायत. अक्षय 5 बॉल 8 लगातार 5 बॉल डॉट. मिडन ओव्हर टाकले. 5 बॉल ची मॅच होती. 6 बॉल 8 पाहिजे. 5 बॉल 8 पाहिजे. हो काय होतं जबरदस्त बघूया कशा पद्धतीने हा सामना अक्षय आणि दीपेश. पहला ही ओवर मिडन गया और अभी 5 बॉल 8 का मैच चल रहा है. एक गया होता है 5 बॉल 8 चाहिए. अक्षय का सारे स्ट्राइक इथे उचलला इथे वर उचलला आणि इथे मात्र चौकार. शाबाश शाबाश. 4 धावा रुजू शकत नाही. चेंडू तीन बॉल 2. टाळी झाली होती. मिडल अशी ओव्हर पडली होती. यावेळी बनवलं आउट ऑफ पार्क. फाइनल विन. वन साइड बाय. अवधूत भाई बॉलिंग फक्त 2 रन. कसं वाटतं तुला फक्त फायनल मॅचला 2 रन देऊन? थोडं आलं होतं प्रेशर, कारण लगातार 2 फायनल आम्ही हरलो होतो. बरं वाटतं जिंकलो तर. गाइस पब्लिक वातावरणात सर्व सामने पार पडले. मी सुदाम पाटील विनंती करेन की भाई कडक भाई बक्षीस समारंभाला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि जे कोणी विजय संघ आहे त्या विजयातल्या सर्व खेळाडू उपस्थित सर्वांना मी विनंती करेन की त्यांनी इथे बक्षीस समारंभाला यायचं आहे. हा सामना आपण बघितला तर हा जो मेडल आहे फलंदाजाचा तर मी विश्वनाथ राजाला विनंती करेन की त्याने शुभ हस्ते ते प्रदान करायचं आहे. अतिशय चांगली खेळी, चमकदार चांगली रनांची जमाजमव केली आणि आपल्या नाव मंडलाकडची जी ट्रॉफी आहे ती त्याला द्यायची उत्कृष्ट गोलंदाजाची आणि त्याचं अभिनंदन करायचं. यांच्या स्मरणार्थ सुदाम पाटील यांच्याकडनं मी उपस्थित सर्वांनाच विनंती करेल की त्यांनी खाली यायचे. सर्वांच्याच हस्ते या ट्रॉफीचं आपण इथे अनावरण करतोय, देतोय, प्रदान करतोय. अभिनंदन मराठा वॉरियर्स, चांगली खेळी केली. आपण एवढ्या लांब येऊन या ठिकाणी खेळ चांगले सर्वांनी आणि सर्वांनी राष्ट्रगीत ठरल्यानंतर मात्र जायचंय. वन साइड फाइनल और ट्रॉफी देख सकते हो आप कैसी है. नंबर 1
अभी इधर ब्लॉग एंड कर रहे हैं, कुछ खाने के लिए आए हैं, देख सकते हो आप। कुछ खाते हैं फिर जाएंगे घर डायरेक्ट। ऑर्डर तुमने क्या क्या दिया है? क्या क्या दिया भाई ऑर्डर? व्हेज बर्गर आणि फ्राईड राईस। वेज बर्गर देख सकते हो, टॉप क्लास लोग हैं। ठीक है भाई, थैंक यू थैंक यू। सब ठीक है, कह रहे थे तो वैसे भी इधर ही ब्लॉग एंड करते हैं, कुछ खाएंगे कहीं और घर जाएंगे। बाय बाय।